नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षामध्ये अनेक जण वेगवेगळे संकल्प हे घेत असतात. आपण जर का येणारे जे नवीन वर्ष आहे 2026 त्यामध्ये श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा सेवेचा जर का संकल्प घेतला तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. जीवनातल्या प्रत्येक प्रॉब्लेमवरचं एक सोल्युशन मी तुम्हाला आज सांगणार आहे, ते म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ. तर हा जो श्री गजानन विजय ग्रंथ आहे याचं जर का आपण पारायण करण्याचा संकल्प घेतला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तर जीवन अतिशय आनंदाने भरून जाणार आहे. प्रत्येक पावलावरती महाराजांची साथ आपल्याला भेटणार आहे, महाराजांची कृपा भेटणार आहे. त्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण महाराजांच्या भक्तीचा सेवेचा संकल्प नक्की घेऊया. तर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षामध्ये करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे? एकतर पारायण तुम्ही 7 दिवसाचं करू शकता किंवा 3 दिवसाचं करू शकता किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारीपासून देखील तुम्ही 21 दिवसाचं पारायण हे करू शकता. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर मग आपल्याला रोज एका अध्यायाचं वाचन करायचं आहे. ज्यांना 21 दिवसाचं पालन करायचं आहे त्यांना. तर जे नवीन येणारं वर्ष आहे ते आपल्या आनंदाने भरून जाण्यासाठी, आपल्याला जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवरती समाधान मिळवण्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण आपण नक्की करूया. पारायण कसं करायचं आहे, नियम काय काय आहेत, हे पारायण कोण करू शकतो, महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आहे, या सगळ्यांबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे कुणीही करू शकतात. म्हणजे अगदी लहान मोठ्यांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकतो. आणि ज्यांना लिहिता वाचता येते ते सगळेजण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकतात. श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याचे खूप असे काही नियम नाही. मी तुम्हाला ते समोर सांगेनच की 1-2-3 छोटेसे नियम आहेत, ते त्याचं पालन करून आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता पारायण किती दिवसाचं करायचं आहे? तर पारायण तुम्ही 7 दिवसाचं करू शकता, 3 दिवसाचं करू शकता किंवा जे येणारं नवीन वर्ष आहे म्हणजे 1 जानेवारीपासून देखील तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता. मला जमेल तसं ज्या स्त्री आहेत त्यांची डेट वगैरे बघून मग तुम्ही तुमच्या सोयीने पारायण करा, परंतु नक्की श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा. नवीन येणाऱ्या वर्षामध्ये देखील तुम्ही संकल्पयुक्त देखील पारायण करू शकता की 5 पारायण करेल किंवा 7 पारायण करेल, 9 पारायण करेल, 11 पारायण करेल. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही संकल्पयुक्त देखील श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. एकदा तुम्ही पारायण नक्की करून बघा. संकल्पयुक्त जरी तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही संकल्पयुक्त एकदा पारायण करून बघा. तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार. महाराज तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करा. परंतु त्यामध्ये एक अट अशी आहे की आपला जो भाव आहे, जो महाराजांवरचा जो विश्वास आहे तो अतिशय 100% हवा. एकही क्षण आपल्यामध्ये कधीही मनामध्ये संशय उत्पन्न व्हायला नको. अशा भावानेच भक्तीनेच महाराजांचं पारायण जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर नक्की करा. आणि ज्यांना फक्त महाराजांच्या चरणी पारायण अर्पण करायचं आहे, संकल्प घ्यायचा नाही परंतु महाराजांची सेवा म्हणून महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे पारायण, तसं देखील तुम्ही करू शकता. तर एक वेळ तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण नक्की करून बघा. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नवीन वर्ष हे अतिशय सुंदर छान जाईल. त्यासोबतच महाराजांची कृपादृष्टी देखील आपल्यावरती राहणार. गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर मग 7 दिवसाचं पारायण जर का करायचं असेल तर 26 तारखेपासून सुरुवात करावी. म्हणजे 3-3 अध्याय घ्यावे जेणेकरून 7 दिवसामध्ये हे पारायण पूर्ण होईल. आणि त्यानंतर ज्यांना 3 दिवसीय पारायण करायचं आहे त्यांनी 30 तारखेपासून सुरुवात करावी. आणि यावेळेस अतिशय छान योग आहे की जर का तुम्ही 30, 31 आणि 1 तारखेला पारायण करणार असाल तर पुत्रता एकादशी देखील आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी दशमी एकादशी आणि द्वादशीचं देखील पारायण तुमच्याकडून घडेल. आणि ज्यांना नवीन वर्षापासून सुरुवात करायची आहे म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून ज्यांना पारायणाची सुरुवात करायची आहे मग त्यांनी 1 तारखेपासून पारायणाची सुरुवात करावी. म्हणजे 21 जानेवारीला तुमचं पारायण पूर्ण होईल. 1 तारखेपासून सुरुवात करायची आहे मग त्यांनी रोज 1 अध्याय घ्यायचा आहे श्री गजानन विजय ग्रंथाचा आणि 21 तारखेला मग पारायण पूर्ण. तर या पद्धतीने श्री गजानन विजय ग्रंथाचं आपण पारायण करू शकतो. आता ज्यांच्याकडून पारायण करणं होणार नाही त्यांनी काय करावं? तुम्ही स्तोत्राचं वाचन करू शकता, 52चं वाचन करू शकता किंवा श्री गजानन महाराजांचा मंत्र जप तुम्ही करू शकता. म्हणजे नवीन जो येणारा वर्ष आहे त्या वर्षामध्ये तुम्ही आवर्जून असे संकल्प घ्या की महाराजांची सेवा आपल्याकडून व्हायला हवी. प्रत्येक आपल्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ. त्यामुळे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण नक्की करा. पारायण करून महाराजांच्या चरणी ते नक्की अर्पण करा जेणेकरून आपलं जे नवीन वर्ष आहे ते अतिशय सुंदर जाणार आहे, छान जाणार आहे आणि महाराजांची सोबत आपल्यासोबत राहणार आहे. तर आता नियम यांचं काय काय पालन करायचं आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचे काही नियम नाहीत, परंतु तरी सुद्धा 1-2 छोटे छोटे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते की
नॉनव्हेज खायचं नाही. त्यासोबतच आपण जे काही पारायण वाचू, जो ग्रंथ आपण वाचू तो थोडा मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे, जोराजोरात वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपल्याच कानावरती आपण काय वाचतो आहेत ते पडेल आणि आपलं मन एकाग्र होईल. कारण की मन एकाग्र होणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे थोडं जोरात जर का वाचलं तर मग आपल्याला कळतं की म्हणजे आपलं लक्ष, कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढते आणि आपल्या कानावरती देखील ते शब्द पडत असतात. म्हणजे आपण अभ्यास करताना नाही का थोडं जोरात वाचतो, मग ते कानावरती शब्द पडतात तर मग डबल रिव्हिजन होते. असं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर का शक्य झाले तर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. आणि आपण जर का श्री गजानन विजय ग्रंथ वाचत आहोत, आपण महाराजांच्या चरणाशी आपलं पारायण जे आहे ते अर्पण करत आहोत, तर शक्यतो म्हणजे कोणाला वाईट बोलल्या जाणार नाही किंवा कुणाचं मन दुखणार नाही याकडे जास्त कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे. बाकी असे खूप जास्त नियम नाहीत. त्यानंतर पारायण झाल्याच्या नंतर गणगण गणातभोवती या मंत्राचा जप करा. त्यासोबतच महाराजांची आरती करा. आवर्जून महाराजांना नैवेद्य दाखवा. ज्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होईल, म्हणजे 1 तारखेला तुमचं पारायण पूर्ण होणार असेल तर 1 जानेवारीला तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवा. किंवा ज्यांचं 21 तारखेला पारायण पूर्ण होणार आहे मग त्यांनी 21 तारखेला महाराजांना नैवेद्य आवर्जून दाखवा. पिठलं भाकरीचा किंवा मिरची ठेचा, त्यासोबत वरण भात, भाजी पोळी किंवा कुठलाही एक गोड पदार्थ तुम्ही असा महाराजांना नैवेद्य हा दाखवू शकता. तसंच महाराजांना प्रार्थना करा की येणारं जे नवीन वर्ष आहे ते खूप छान सुंदर जाऊ द्या आणि त्यासोबतच तुमची साथ आमच्यासोबत नेहमी राहू द्या. वाईट लोकांपासून किंवा वाईट व्यसनांपासून किंवा वाईट ज्या गोष्टी आहेत जगामध्ये त्यापासून आम्हाला दूर ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची महाराजांना प्रार्थना ही करा की आमच्या मनातून, आमच्या चिंतनातून तुमचं नाव कधीही जाऊ नका देऊ. आमच्या ओठावरती सतत तुमचं नाव राहू द्या. तुमच्या प्रार्थनेनंच दिवसाची सुरुवात होऊ द्या आणि तुमच्या प्रार्थनेनंच दिवसाचा समाप्त देखील होऊ द्या. म्हणजे तुमच्या चिंतनामध्ये संपूर्ण दिवस जाऊ द्या. आम्ही एकही क्षण तुम्हाला विसरणार नाही, एवढीच कृपा आमच्यावरती करा. हे महाराजांना आवर्जून मागा. कारण की आपण सुखामध्ये असतो तेव्हा आपल्याला थोडा विसर पडतो महाराजांचा, परंतु जेव्हा आपण दुःखामध्ये असतो तेव्हा आपल्याला खूप आठवण येते. परंतु आपण जेव्हा सुखामध्ये असतो त्यावेळेस जर का आपण महाराजांचं चिंतन केलं, मनन केलं, महाराजांचं सतत आळवलं तर नक्कीच आपले जे दुःखाचे दिवस आहेत त्याची जी इंटेन्सिटी आहे ते महाराज आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत आणि आपल्याला फुलासारखं त्या गोष्टी भासतात. म्हणजे महाराज त्याची इंटेन्सिटी अतिशय शून्य करून टाकतात. त्यामुळे आपण सुखामध्ये असताना देखील महाराजांना एकही क्षण विसरणार नाही याचाच विचार करावा. त्यासोबतच नवीन वर्षामध्ये तुम्ही वेगवेगळे संकल्प देखील घेऊ शकता की महाराजांच्या चरणाशी पारायण अर्पण करायचं आहे, किती पारायण करायचं आहे, संकल्पयुक्त देखील तुम्ही ही सेवा करू शकता किंवा मंत्रजप अर्पण करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. आता बघा नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की प्रत्येकजण वेगवेगळे संकल्प घेत असते. त्यापैकी जर का आपण महाराजांच्या सेवेचा, भक्तीचा जर का संकल्प घेतला तर येणारं जे नवीन वर्ष आहे ते अतिशय चांगलं जाणार आहे आणि महाराजांच्या कृपेने सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.